सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुठलंही प्रलंबित काम पूर्ण केल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. राजकारणाच्या दिशेनं काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होतील आणि तुम्हाला याचा पुरेपूर लाभ मिळेल. आज तुम्ही एखाद्याच्या अफेअरमध्ये अडकला असाल तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. नोकरदार लोकांना आज कुठलंही काम हे सोपवलं असेल तर त्यांना ते पूर्ण करावं लागेल. हे एकाग्रतेनं तुम्हाला करावं लागेल, अन्यथा तुमच्या वरिष्ठांसमोर तुम्हाला फटकारलं जाईल. त्यामुळे तुम्हाला अडचणींनाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे थोडीशी दक्षता घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या व्यावसायिक प्रतिष्ठेमध्ये वाढ करणारा ठरणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज तुम्हाला काही वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होताना दिसतेय, ज्यामुळे तुमच्या संपत्तीतही वाढ होईल. आज जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात कुठलीही जोखीम घ्यायची असेल तर ती अत्यंत विचारपूर्वक घ्या, अन्यथा त्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी पूजा किंवा हवन, कीर्तन इत्यादी करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबात आणि कुटुंबातील सदस्य व्यस्त दिसाल. नोकरदारांना आज कोणाशीही वाद घालणं टाळावं लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सामाजिक कार्यामध्ये रुची वाढेल. सामाजिक कार्यक्रमाशी संबंधित लोकांसाठी आज एक चांगली बातमी येऊ शकते, ज्यामुळे तुमचा मान सन्मान आदर वाढेल. आज तुमचे प्रदीर्घ प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुमचा कोणाशी काही वाद झाला असेल तर तुम्हाला त्यामध्ये पडणं टाळावं लागेल, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलांमुळे चिंतेमध्ये असाल. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ देखील व्हाल. संध्याकाळी तुम्हाला एक मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. जर कोणताही आजार तुम्हाला त्रास देत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तो तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आज तुम्हाला कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नात्यामध्ये बदल घडवून आणेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊन चालणार नाही. निर्णय घ्यायचे असतील तर संयमाने घ्या. असं न केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला मोठा पश्चाताप करावा लागू शकतो. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर कुटुंबातील कुठलाही सदस्य विवाहासाठी पात्र असेल तर त्यांच्यासाठी आज एक चांगली संधी येऊ शकते, जी कुटुंबातील सदस्य त्वरित मंजूर करू शकतात. परंतु आज भावासोबत बोलताना तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक दृष्टिकोनातून दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन कामं सापडतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तर तुम्हाला ते पैसे आज परत मिळू शकतील, परंतु तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि तरच तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला सहलीला घेऊन जाऊ शकता, परंतु तुम्हाला जास्त पैसे खर्च करणं टाळावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुमची संपत्ती कमी होईल. पैशांअभावी छोट्या व्यावसायिकांना आज काही गैरसोयींना सामोरं जावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये असाल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काही पैशांची व्यवस्था देखील करावी लागेल. आज जर तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेऊन नवीन व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या घराला रंग द्याल, परंतु आज तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करण्यावर भर द्यावा लागेल. आज तुमच्या मुलाला त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळाल्यास तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुमच्या घरी काही शुभ कार्यक्रमांमुळे कुटुंबातील सदस्यांचं आगमन होईल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी दिसतील. परंतु तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, कारण काही हंगामी रोग तिच्यावरती परिणाम करू शकतात. त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगा. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते आणि तुम्हाला बढती आणि पगारवाढ यासारखी माहिती मिळाल्याने देखील आनंद होईल. आज नशीब 59% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य आणि सहचर्य मिळत असल्याचं दिसून येत आहे. तुम्ही आज नवीन मालमत्ता खरेदी केली तर ते तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. आज तुम्ही प्रलंबित कौटुंबिक कामं पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे लक्ष देणार नाही, परंतु तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्ही असं केल्यास तुम्ही तुमचे काही व्यावसायिक सौदे पुढे ढकलू शकता, ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित ज्या काही अडचणी येत होत्या त्या आज संपुष्टामध्ये येणार आहेत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कीर्तीमध्ये वाढ करणारा ठरणार आहे. तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय जर चालवत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे. आज तुमचे व्यावसायिक विरोधक देखील तुम्हाला सक्रिय दिसतील, परंतु तुम्ही तुमच्या हुशारीचा वापर करून त्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह काही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त राहील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही योजना राबवाल, ज्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल. व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही आणि तुमच्या वडिलांनी दिलेलं काम तुम्ही टाळू शकता, परंतु तुम्ही हे करू नये असा सल्ला आम्ही तुम्हाला देतो, नाहीतर तुमचे वडील तुमच्यावरती रागावतील. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडनं काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुठल्याही मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर सावधगिरी बाळगा, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतं. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सरकारकडनं पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसतंय. आज तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायातील शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल.
त्यामुळे ते चिंतेमध्ये राहतील. आज तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट शेअर केलीत तर ते तुमच्या म्हणण्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे आज तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आज प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा प्रवाहित होईल. त्यामुळे त्यांच्या प्रेमजीवनातील प्रेम जास्त तीव्र होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह काही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.